मंडळी अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला राजा शिवाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय. चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये आपली पकड कायम ठेवत असून आता या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजी या चित्रपटाने 100 कोटीच्या क्लबमध्ये दमदार एंट्री घेतली आहे. या अगोदर मराठीमध्ये 100 कोटी कमवणारा नागराज मंजुळे यांचा सैराट हा एकमेव चित्रपट होता. पण आता राजा शिवाजी या चित्रपटाने देखील 100 कोटी कमावत हा चित्रपट देखील 100 कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. एवढंच नव्हे तर सैराट या चित्रपटाच्या कमाईला पछाडून राजा शिवाजी हा चित्रपट मराठीमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट देखील ठरला आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 110 कोटी कमवले. सैराटचा हा रेकॉर्ड मोडत तिसऱ्याच आठवड्यात राजा शिवाजी या चित्रपटाने तब्बल 114 कोटी कमावले आहेत. या संदर्भात नुकतीच राजा शिवाजी या चित्रपटाच्या प्रोडक्शन टीम कडनं एक माहिती शेअर करण्यात आली आहे. यानुसार या चित्रपटाने भारतामध्ये 109 कोटी 90 लाख रुपयाची कमाई केली, तर भारताबाहेर या चित्रपटाने 4 कोटी 90 लाख रुपये कमवले. तर एकूण वर्ल्ड वाईड या चित्रपटाचं कलेक्शन झाले 114 कोटी 80 लाख रुपये. त्यामुळे आजवरच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त कमाई करणार राजा शिवाजी हा चित्रपट ठरला आहे. सध्या हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. 3च आठवड्यात सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. तर मित्रांनो, रितेश देशमुख यांचा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजी या चित्रपटाने सैराट या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत आजपर्यंत सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नाही? एकंदरीत राजा शिवाजी या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.